Hello everyone. So our next point is strategies of customer retention. First one is set customer expectation. कस्टमर एक्सपेक्टेशन्स जे आहेत तर ते आयडेंटिफाय करायला लागतील की जेणेकरून क्लायंट जे आहेत तर ते हॅपी होतील. त्यांचं अनसर्टन बिहेवियर आहे, बाईंग बिहेवियर आहे, तर ते सर्टन राहील, स्टेबल राहील. तर त्याच्यामुळे प्रॉमिसेस जे आहेत तर ऑर्गनायझेशन जे प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेसच्या प्रॉमिसेस करते तर त्या फुलफिल झाल्या पाहिजेत आणि कस्टमर सॅटिस्फॅक्शन लेवल वाढली पाहिजे. नेक्स्ट आहे बी दी एक्सपर्ट. बी दी एक्सपर्ट ह्या पॉइंट मध्ये जर बघितलं तर एखादं स्पेसिफिक प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस ज्या असतील तर त्याच्यात एक्सपर्ट सर्व्हिसेस किंवा प्रोडक्ट्स प्रोव्हाइड करणं. म्हणजे कस्टमरला ते प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस अवेल करून सॅटिस्फॅक्शन नाहीतर ते लॉयल झाले पाहिजेत. रिपिटेटिव्ह बाईंग बिहेवियर राहिलं पाहिजे त्यांचं. मग अगदी ह्याच्यामध्ये कन्सिडर करायला गेलं तर जनरली पार्लर किंवा सलॉन्स जे आहेत तर ते चेंज केले जात नाहीत. ठीक आहे, कारण तो एक्सपर्ट कन्सिडर केला जातो. तर ह्याच्यामध्ये प्रत्येकाचे इंडिव्हिज्युअल चॉईसेस आणि प्रेफरन्सेस आहेत. पुन्हा नेक्स्ट आहे build trust through relationship. Trust is essential in business and building relationships with clients will gather the trust. Companies should try and implement a relationship marketing strategy. मग त्याच्यामध्ये कस्टमरला चांगले प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस जे आहेत तर ते रेकमेंड करणं किंवा फ्रेश प्रोडक्ट जे आहेत तर ते प्रोव्हाइड करणं. जनरली बेकरीमध्ये आपण बघू शकतो आणि म्हणून आपण बेकरी जी आहे तर ती चेंज करत नाही. तर एक ट्रस्ट बिल्ड झालेला असतो. आणि त्याच्यानंतर दुसरं सांगायला झालं तर कस्टमरशी जो कॉन्टॅक्ट आहे, ईमेल थ्रू असेल, फोन असेल किंवा मेसेजिंग आहे तर तो मेंटेन केला जातो. नेक्स्ट आहे इम्प्लिमेंट अँटिसिपेटरी सर्व्हिस. Anticipatory service is a proactive approach to customer service. Instead of waiting for problems to occur, a company that implements anticipatory service can eliminate problems before they happen. आता ह्याच्यामध्ये जेव्हा प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात तेव्हा त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो हे कन्सिडर करून त्याच्यासाठी काही प्रिकॉशनरी मेजर्स जे आहेत तर ते घेतले जातात किंवा त्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात. म्हणजे आपण मेंटेनन्स बघतो, व्हेकल जेव्हा परचेस करतो तेव्हा त्याचा मेंटेनन्स केला जातो. त्याच्यानंतर एअरलाईन इंडस्ट्री जर कन्सिडर केली तर त्याच्यामध्ये फ्लाईट डिले होऊ शकते. तर ह्या गोष्टी कशामुळे तर त्या रिपेअर केल्या जातात किंवा त्या फायनल चेक केल्या जातात पुन्हा पुन्हा. नेक्स्ट आहे मेक यूज ऑफ ऑटोमेशन. Automation tool allows to time-consuming tasks requiring manual intervention to be standardized into repeatable process. Companies that leverage automation are able to minimize downtime and keep client networks performing at their best. Companies are typically bound by contracts that guarantee their services and make them accountable to clients. ऑटोमेटेड सर्व्हिसेस ज्या आहेत तर ऑटोमेटेड मशीन्स आपण बघतो की जसं आता आपल्या इथे तिकीट किंवा आपण ATM मशीन आहे तर ते सगळे ऑटोमेटेड सिस्टीमच आहेत. त्याच्यानंतर 1-1.5 वर्षापूर्वी पिझ्झा मशीन जी आहे तर ती रेल्वे स्टेशनवर मुंबईमध्ये त्यांनी ट्राय केली आहे. सक्सेसफुल आहे ते की 1 मिनिटात पिझ्झा जो आहे गरम गरम तर तो मिळतो हातामध्ये.
इन्स्टेड ऑफ ऑर्डरिंग पिझ्झा. त्याच्यानंतर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत की क्वेरीज असतील काही किंवा मेल किंवा चॅटिंगचं एक्झाम्पल आपण बघितलं काल की काही इन्क्वायरी असेल किंवा काही कंप्लेंट्स असतील तर त्या ऑटोमेटेड सिस्टीम थ्रू मेल किंवा मेसेजिंग थ्रू त्याला आन्सर केलं जातं, रिप्लाय दिला जातो. नेक्स्ट आहे बिल्ड रिलेशनशिप ऑनलाईन. With the rise of social media, connecting with customers through online, these mediums provide a venue of one-to-one connection that creates unbreakable bonds. Companies should focus their efforts on building social profile on LinkedIn, Twitter, Facebook, etc. As today, majority of people have active profile on at least one of these websites. कंपनीची प्रोफाईल जसं कंपनी वेबसाईट बिल्ड करते त्याच्यावर अपडेट प्रोव्हाइड करते, तसं सोशल मीडिया हा रिसेंट ट्रेंड आहे की त्याच्या थ्रू ऍडव्हर्टाइजमेंट खूप जास्त केली जाते. तर त्याच्यामध्ये लिंक्डइन, ट्विटर, फेसबुक सारखे जे सोशल मीडिया आहेत तर त्याच्यावर कमीत कमी मेजॉरिटी ऑफ लोकांचं एकतरी अकाउंट ह्यापैकी कशावर कुठल्या तरी सोशल मीडियावर असतंच. तर त्याच्यामुळे ऑर्गनायझेशनचे प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस आहेत किंवा रिलेटेड न्यूज आहेत किंवा अप्रोच करायचं असेल कस्टमरला तर हे अकाउंट जे आहेत तर ते खूप जास्त हेल्पफुल ठरतात. नेक्स्ट आहे इम्प्लिमेंट कस्टमर फीडबॅक सर्वे. Customer feedback survey are invaluable for learning how the service is performing in return to customer expectations. This feedback will help to retain them. By understanding customer feedback, company can take action before it is too late and make business decision based on real data-driven feedback. कस्टमरचा ऍक्च्युअल फीडबॅक जो आहे तर तो खूप जास्त इफेक्टिव्ह असतो की एखाद्या कस्टमरने प्रोडक्ट किंवा सर्व्हिस अवेल केल्यानंतर त्याच्यामध्ये काही कमी जास्त असेल आता जनरली जेव्हा एखादं रेस्टॉरंट किंवा हॉटेल ओपन होतं तर ते कस्टमरचा फीडबॅक घेतात, फॉर्म भरून घेतात. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये त्यांना समजा सर्व्हिसेस डिले होत असतील किंवा वेटरचा हंबलनेस असेल किंवा तो सर्व करण्याचे सर्व्हिस असेल किंवा प्रोडक्ट्स आहेत त्याची टेस्ट असेल, प्रेझेंटेशन असेल, अशा वेगवेगळ्या पद्धतीने फीडबॅक जो आहे तर तो दिला जातो आणि त्याच्यामुळे त्याच्यात इम्प्रुव्हमेंट करता येते. कस्टमरचा फीडबॅक जो आहे तर त्याला खूप व्हॅल्यू आहे. त्याच्यावर जर वर्क केलं तर तुमचा कस्टमर जो आहे तर तो रिटेन राहणार आहे, त्याचं बाईंग बिहेवियर जे आहे तर ते रिपिटेटिव्ह राहणार आहे. नेक्स्ट आहे प्रॉफिट. अ प्रॉफिटेबल कस्टमर इज अ पर्सन, household or company that over time yields revenue for company that exceeds by an acceptable amount the company's cost for attracting, selling and servicing that customer. Marketers can assess customer profitability individually by market segment or by channel. Although many firms measure customer satisfaction, more fail to measure individual customer profitability. आता कस्टमर जर सॅटिस्फाय असतील तर कस्टमरचं बिहेवियर जे आहे, बाईंग बिहेवियर, तर ते रिपिटेटिव्ह राहणार आहे, तो कस्टमर लॉयल राहणार आहे. त्या कस्टमर कडून बाकीचे जे पोटेन्शियल कस्टमर आहेत तर त्यांचे रेफरन्सेस मिळणार आहेत किंवा एक्झिस्टिंग कस्टमर न्यू कस्टमरला रेफर करतील किंवा पॉझिटिव्ह पब्लिसिटी आहे, माउथ पब्लिसिटी जी खूप जास्त इम्पॅक्ट करते. तर
तर त्याच्यामुळे प्रॉफिट अर्निंग जे आहे तर ते जास्त प्रमाणात होऊ शकतं. नेक्स्ट आहे दी सर्व्हिस प्रॉफिट चेन. दी सर्व्हिस profit chain establishes relationship between profitability, customer loyalty and employee satisfaction, loyalty and productivity. The core idea behind this service profit chain is that direct relationship exists between profit growth, customer loyalty, customer satisfaction, value delivered, employee capability, uh, satisfaction, loyalty and productivity. आता ह्याच्यामध्ये 8 स्टेप्स दिल्यात. पहिली आहे प्रॉफिट अँड ग्रोथ आर स्टिम्युलेटेड preliminary by customer loyalty. Then loyalty is direct result of very high customer satisfaction. Satisfaction is largely influenced by value of service provided to customers. Value is created by satisfied, loyal and productive employees. आता सर्व्हिस प्रॉफिट चेन जर कन्सिडर केलं तर त्याच्यामध्ये बरेच पॅरामीटर्स त्यांनी कन्सिडर केले की कस्टमरची लॉयल्टी आहे, एम्प्लॉई सॅटिस्फॅक्शन, लॉयल्टी आणि प्रोडक्टिव्हिटी आहे. तर ह्या गोष्टी एकत्र आणून सर्व्हिस प्रॉफिट चेन मध्ये 8 स्टेप्स तयार केल्यात. तर पहिली जी आहे की कस्टमर लॉयल्टी. त्याच्यामुळे प्रॉफिट इन्क्रीज होतो आणि ऑर्गनायझेशनची ग्रोथ होते. नेक्स्ट आहे लॉयल्टी जी आहे तर ती काय रिप्लेस करते तर कस्टमर हायली सॅटिस्फाय आहे आणि म्हणूनच कस्टमरचं बाईंग बिहेवियर जे आहे तर ते रिपिटेटिव्ह आहे किंवा म्हणून कस्टमर जो आहे तर तो लॉयल आहे. नेक्स्ट आहे की सॅटिस्फाईड कस्टमरचा लार्ज इम्पॅक्ट जो आहे तर तो बाकीच्या कस्टमरवर होणार आहे. मग बऱ्याचदा ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये सुद्धा जे एक्सपिरियन्स कस्टमर आहेत, जे लॉयल कस्टमर आहेत तर त्यांचे बाईट जे आहेत तर ते दाखवले जातात की त्या प्रोडक्टमुळे ते कसे सॅटिस्फाय झाले किंवा ते प्रोडक्ट त्यांनी का आणि कसे चूज केलं. स्पेसिफिकली डवची किंवा कोलगेटची ऍड आहे तर ती दाखवली जाते. नेक्स्ट व्हॅल्यू इज क्रिएटेड बाय सॅटिस्फाईड, लॉयल अँड प्रोडक्टिव्ह एम्प्लॉईज. एम्प्लॉईजच्या डेडिकेशनमुळे ह्या गोष्टी पॉसिबल होतात की कस्टमरची सॅटिस्फॅक्शन लेवल जी आहे तर ती फुलफिल करणं, त्यांना ते प्रॉडक्ट तसेच किंवा सर्व्हिसेस सर्व करणं. त्याच्यानंतर एम्प्लॉईचं डेडिकेटेड वर्क आणि लॉयल्टी टुवर्ड ऑर्गनायझेशन आणि प्रोडक्टिव्हिटी. नेक्स्ट आहे एम्प्लॉई सॅटिस्फॅक्शन इज अ रिझल्ट फ्रॉम high quality support service and policies that empower employees to serve customer well, also called internal quality. If you wish to influence the upper level, you need to look at the bottom level first, which is the internal quality. आता कस्टमर क्वालिटी एम्प्लॉई सॅटिस्फॅक्शन जे आहे तर ते हाय क्वालिटी सर्व्हिस आणि पॉलिसीज मध्ये सपोर्ट करू शकतात. एम्प्लॉई हे इंटरनल कस्टमर ट्रीट केले जातात ऑर्गनायझेशन मध्ये. जर एम्प्लॉई सॅटिस्फाईड असतील तर त्यांची प्रोडक्टिव्हिटी, त्यांची कपॅबिलिटी जी आहे तर ती इन्क्रीज होते आणि त्याच्यामुळे त्यांचा परफॉर्मन्स जो आहे तर तो इन्हान्स झालेला असतो आणि अशा वेळी हे हेल्पफुल असतं ऑर्गनायझेशन साठी की ते क्वालिटी सर्व्हिस आणि प्रोडक्ट जे आहेत तर ते सर्व करू शकतील. आता नेक्स्ट 3 पॉइंट आहेत तर ते आहेत प्रॉफिट अँड ग्रोथ, कस्टमर लॉयल्टी, कस्टमर सॅटिस्फॅक्शन. Profit and growth. The large majority of successful service companies have a purpose other than making profits. Profits and growth are just tangible outcomes and executing towards that higher purpose. Profit and growth मध्ये ही मेजॉरिटी आहे की हे अनालाइज केलं जातं की किती % प्रॉफिट होतंय
किंवा किती पर्सेंट प्रॉफिट झालं या इयर मध्ये किंवा या मंथ मध्ये किंवा स्पेसिफिक पिरियड मध्ये. त्याच्यानंतर ग्रोथ जी आहे तर ती सुद्धा मेजर केली जाते की ऑर्गनायझेशनल ग्रोथ आहे किंवा सेल आहे तर तो किती पर्सेंटने ग्रो झाला, तर ह्या गोष्टी मेजरेबल आहेत, टँजिबल आहेत. नेक्स्ट आहे कस्टमर लॉयल्टी. A high degree of customer loyalty has been found to be a number of factors driving profit and growth in the service business. A solid fan club that loves your services is a very valuable asset. And if you have a greater number of loyal fans than your competitors do, you will outperform them. कस्टमर लॉयल्टी जर कन्सिडर करायला गेलं तर ते तुमच्या ऑर्गनायझेशनचं गुडविल आणि तुमच्या प्रॉडक्टचा ब्रँड जो आहे तर तो बिल्ड करत असतात. त्याचं सिम्पल मेसेज हा आहे कस्टमर लॉयल्टी जर जास्त असेल तर की तुमचे प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेस जे आहेत तर ते बेस्ट आहेत मार्केटमध्ये आणि त्याच्यामुळे तुमचे प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस कस्टमर बाय करतात, प्रेफर करतात आणि त्याच्यामुळे फॉलोईंग जे आहे किंवा आपण फॅन फॉलोईंग कन्सिडर करतो तर ते खूप जास्त असतात. मग ह्याच्यामध्ये जर प्रॉडक्ट मध्ये जर कन्सिडर करायला गेलं तर लॉरियल ह्या प्रॉडक्टचे कस्टमर्स जे आहेत किंवा हे प्रॉडक्ट जे यूज करतात तर त्यांचं सॅटिस्फॅक्शन आहे, त्यांचं फॉलोईंग आहे किंवा म्हणजे सोशल मीडिया अकाउंट वर सुद्धा त्यांचे फॉलोईंग किंवा पेज लाईक खूप मोठ्या प्रमाणावर केले जातात. कस्टमर सॅटिस्फॅक्शन. Obviously, there is no loyalty without first having a high level of satisfaction. Satisfaction is closely linked with expectations. आता एक्सपेक्टेशन फुलफिल होणं म्हणजे सॅटिस्फॅक्शन आणि सॅटिस्फॅक्शन जे आहे तर त्याच्याशिवाय म्हणजे हाय लेवल ऑफ सॅटिस्फॅक्शन असेल तरच कस्टमर लॉयल्टी आपल्याला दिसते. सो हे बेसिक आहे खूप. त्याच्यानंतर व्हॅल्यू. For a service experience to provide basic satisfaction, it must be valuable to the consumer. The world is full of examples of companies that got lost along the way and forgot that it is not about that the company believes in it is delivering, but about the consumer feels he or she is getting. कस्टमरची जे एक्सपेक्टेशन आहे तर त्यांना बियॉन्ड एक्सपेक्टेशन काहीतरी प्रोव्हाइड करणं, त्या कस्टमरला व्हॅल्यू देणं, कारण कस्टमर त्याचे मनी, टाइम आणि तुमच्या ऑर्गनायझेशनला प्रेफर करतो, चूज करतो, तर अकॉर्डिंगली त्याला तसं ट्रीट केलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर इनफॅक्ट व्हॅल्यू टू द कस्टमर. Next, employee productivity, the ability to understand and decode what customers are really asking for and to convert that desire into delivering the appropriate products and services has more than ever become a crucial frontline employee skill. कस्टमरचे एक्सपेक्टेशन काय आहेत किंवा त्यांचं कस्टमायझेशन काय आहे तर अकॉर्डिंगली त्यांना ते प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस जे आहेत तर ते प्रोव्हाइड करणं किंवा त्यांचे नीड आणि एक्सपेक्टेशन अँटिसिपेट करून त्यांचे एक्सपेक्टेशन फुलफिल होतील आणि ते सॅटिस्फाय होतील अशा सर्व्हिसेस त्यांना प्रोव्हाइड करणं. नेक्स्ट आहे एम्प्लॉई लॉयल्टी. रिटेनिंग ग्रेट सर्व्हिस पीपल इन देअर पोझिशन over a time has a direct effect on our ability to deliver value.
कस्टमर लॉयल्टी म्हणजे रिटेन्शन ऑफ कस्टमर अँड देअर बाईंग बिहेवियर अँड हाय लेवल ऑफ सॅटिस्फॅक्शन हा पॉइंट बघितला आपण. नेक्स्ट आहे एम्प्लॉई सॅटिस्फॅक्शन. The obvious first step to get loyalty is basic employee satisfaction. Satisfaction is closely connected to job context, the environment in which they get to do the job. Employee satisfaction लेवल जे आहे तर त्याच्याबद्दल आपण बघितलं की जेणेकरून त्यांचा परफॉर्मन्स आहे किंवा सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यामध्ये क्वालिटी आणि क्वांटिटी जी आहे तर ती इम्प्रूव्ह होते. नेक्स्ट आहे इंटरनल क्वालिटी. टू रीच अ बेसिक लेवल ऑफ सॅटिस्फॅक्शन अँड होपफुली ओव्हर अ टाइम मोर दॅन दॅट वी नीड टू जॉब कॉन्टॅक्ट अँड जॉब कंटेंट. आता इंटरनल क्वालिटी जी आहे तर त्याच्यामध्ये ऑपरेशनल डिपार्टमेंट आहे, त्याच्यानंतर क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट आहे, पब्लिक रिलेशन किंवा ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट आहे, ऑपरेशनल डिपार्टमेंट आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींची क्वालिटी जी आहे किंवा ह्याचा परफॉर्मन्स आहे, त्यांची इफिशियन्सी लेवल आहे, वर्क इफिशियन्सी लेवल, तर या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. नेक्स्ट आहे CRM स्ट्रॅटेजी. CRM strategy is all about recognizing valuable customers and understanding their complex needs and aligning on an organization capabilities to fulfill those needs. CRM strategy simple word मध्ये जर कन्सिडर केली तर कस्टमर व्हॅल्युएबल कस्टमरच्या नीड्स ज्या आहेत तर त्या अँटिसिपेट करणं, त्या समजणं आणि ऑर्गनायझेशनच्या बेस्ट कपॅबिलिटीनुसार त्या प्रोव्हाइड करणं, त्या फुलफिल करणं. And effective CRM strategy helps an organization is consolidating critical customer information, targeting the most profitable customers, increasing customer loyalty, personalizing products and services, and boosting its revenue. However, developing an effective CRM strategy is a challenge for an organization as it involves high cost and careful consideration. कस्टमर हे प्रॉफिट अर्निंग करून देतात किंवा कस्टमरमुळे अर्थात प्रॉफिट होतं. तर त्यांची रिटेन्शन रेट जो आहे, त्यांची लॉयल्टी जी आहे तर ती इन्क्रीज झाली पाहिजे. त्याच्यानंतर पर्सनलायझिंग प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये कस्टमायझेशन असेल किंवा अकॉर्डिंग टू इंडिव्हिज्युअल प्रेफरन्सेस आहेत तर ते प्रोव्हाइड केले गेले पाहिजेत. ऑब्जेक्टिव्ह ऑफ CRM स्ट्रॅटेजी. First one is shared customer knowledge. This is the first and foremost CRM objective of an organization. A customer or prospect receives information about an organization and products from various sources such as telemarketing, internet, magazines, newspaper, etc. आता प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस रिलेटेड किंवा ऑर्गनायझेशन रिलेटेड जी इन्फॉर्मेशन आहे तर ती कस्टमर पर्यंत पोहोचली पाहिजे. इनफॅक्ट ते ऍडव्हर्टाइजमेंट असेल किंवा फक्त इन्फॉर्मेशन असेल तर ते नॉलेज आहे कस्टमर साठीचा. मग त्याच्यासाठी वेगवेगळे मीडियम आहेत की टेलिमार्केटिंग म्हणजे टेलिफोनिक कॉल, त्याच्यानंतर इंटरनेट आहे, मग त्याच्यामध्ये सोशल मीडिया किंवा वेबसाईट्स आहेत, मॅगझिन्स आहेत वेगवेगळे, त्याच्यानंतर न्यूजपेपर आहेत, पॅम्पलेट्स आहेत. तर त्याच्या थ्रू ते नॉलेज शेअर करणं. नेक्स्ट आहे 360 डिग्री कस्टमर रिव्ह्यू. 360 डिग्री मध्ये कस्टमरचा डेटा जो आहे तर तो कलेक्ट करताना कस्टमरचं नेम, बिलिंग, ऑर्डर, त्याच्यानंतर
सर्व्हिस कॉल, ईमेल, पेपर करस्पॉन्डन्स या गोष्टी कन्सिडर केल्या जातात. ह्याच्यामध्ये 360 डिग्री अप्रायझल बघतो आपण ह्युमन रिसोर्स मध्ये. पण कस्टमर व्ह्यू जर कन्सिडर केला तर each customer has a different views and opinions. तर ते कन्सिडर केले गेले पाहिजेत. आणि त्याच्यासाठी ते जे पॅरामीटर्स आहेत तर ते सगळे पॅरामीटर्स अनालाइज करून एक रिझल्ट कॅल्क्युलेट केला गेला पाहिजे. नेक्स्ट आहे प्रोसेस इम्प्रुव्हमेंट. implies that a CRM strategy simplifies the consistent process of an organization. The main aim of an organization for formulating a CRM strategy is to facilitate best practices among all its employees so that they can perform their work effectively. प्रोसेस इन्व्हॉल्वमेंट मध्ये की कस्टमरची जे रिलेशन मेंटेन केले जाते त्याच्यासाठी जे स्ट्रॅटेजीज आहेत तर त्या प्रॉपरली फॉलो केल्या गेल्या पाहिजेत अकॉर्डिंग टू स्ट्रॅटेजीवर प्लॅन. त्याच्यामध्ये मेन ड्रायव्हर्स जे आहेत तर ते फर्स्ट आहे कॉम्पिटिशन. इट रेफर्स टू द लेवल ऑफ थ्रेट अँड challenges faced by organizations from other organizations with rapid change for any organization to survive in market. In such competitive businesses scenario, a CRM strategy indicates a way for an organization to retain its customers and earn high revenue. मार्केटमध्ये खूप जास्त कॉम्पिटिशन असणार आहेत, कॉम्पिटिटिव्ह प्रोडक्ट्स आणि ब्रँड्स अवेलेबल असणार आहेत. तर ते चॅलेंजिंग आणि थ्रेट आहे ऑर्गनायझेशन साठी. तर त्याच्यामुळे कस्टमरच्या नीड ज्या आहेत तर त्या सॅटिस्फाय करण्यापेक्षा फक्त सॅटिस्फाय करण्यापेक्षा त्यांना काहीतरी व्हॅल्युएबल सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या गेल्या पाहिजेत. त्यांच्या बियॉन्ड एक्सपेक्टेशन त्या सर्व्हिस त्यांना मिळायला पाहिजेत. तर कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज जो आहे तर तो बिझनेसला मिळेल. नेक्स्ट आहे टेक्नॉलॉजी. इट प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन अन ऑर्गनायझेशन्स ग्रोथ. इन द डायनामिक बिझनेस वर्ल्ड today's advanced technology may become obsolete tomorrow. Therefore, it is important for an organization to implement advanced technology from time to time. Nowadays, organizations use advanced CRM software to collect the latest information related to customers and market trends. टेक्नॉलॉजी जसा अपग्रेड होत आहेत, चेंज होत आहेत, तर त्या अडॉप्ट केल्या गेल्या पाहिजेत टाइम टू टाइम. आता रिसेंट ट्रेंड जर बघितला तर आताची नवीन टेक्नॉलॉजी कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट मध्ये यूज केली जाते. नवीन नवीन सॉफ्टवेअर आहेत डेटा कलेक्शन साठी. त्याच्यानंतर त्याच्या थ्रू म्हणजे ऑटोमेटेड सिस्टीम्स आहेत तर त्याच्या थ्रू मेल्स किंवा मेसेजिंग केलं जातं. नेक्स्ट आहे ट्रेंड्स ऑफ प्रमोशन. इट इन्फ्लुएन्सेस कस्टमर टू अ लार्ज एक्सटेंट. इन टुडेज कॉम्पिटिटिव्ह एरा, every organization strives to promote its products in the best efficient manner. This helps an organization to differentiate its product from that its competitor and pursues customer to purchase the product. आता प्रमोशनल ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत तर त्या पण खूप जास्त इम्पॅक्ट करतात. की प्रोडक्टचं ऍडव्हर्टाइजमेंट आहे तर ते कशा पद्धतीने केलं जाते, त्याच्यामध्ये कंटेंट जो आहे किंवा टॅगलाईन जी आहे तर ती काय यूज केली जाते. तर ह्या गोष्टी मॅटर करतात प्रमोशन मध्ये. नेक्स्ट आहे CRM स्ट्रॅटेजी सायकल. CRM स्ट्रॅटेजी सायकल मध्ये
तीन मेन पॉइंट्स आहेत. पहिलं आहे ऍक्विजिशन स्ट्रॅटेजी, देन रिटेन्शन अँड विन बॅक. ऍक्विजिशन स्ट्रॅटेजी मध्ये प्रॉस्पेक्ट कस्टमर्स जे आहेत तर ते अक्वायर करणं, ते अट्रॅक्ट करणं, की त्यांनी तुमचे प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस ज्या आहेत तर त्या परचेस केल्या गेल्या पाहिजेत. मग त्याच्यासाठी प्रमोशनल ऍक्टिव्हिटी आली, इन्फॉर्मेशन शेअरिंग आलं. त्याच्यानंतर आहे रिटेन्शन. रिटेन्शन मध्ये एक्झिस्टिंग कस्टमर जो आहे तर तो तुमच्याकडे रिपिटेटिव्ह बाईंग बिहेवियर त्याचं राहिलं पाहिजे एक्झिस्टिंग कस्टमरचं. आणि त्याचे प्रॉब्लेम्स, कंप्लेंट्स असतील तर ते सॉल्व्ह केले गेले पाहिजेत इन अ स्पॉन्टेनियस मॅनर. देन विन बॅक. विन बॅक मध्ये when a business loses customers, it is crucial to find out the reason for this. Once the reason are known, business can devise strategies to win them back. जेव्हा कस्टमर ब्रँड स्विच करतो किंवा त्यांचं बाईंग बिहेवियर जे आहे तर ते बंद होतं, तुमचं प्रोडक्ट परचेस केले जात नाहीत, तर त्याच्या मागचं कारण जे आहे तर ते आयडेंटिफाय केल्यानंतर की प्रोडक्ट मध्ये काही प्रॉब्लेम आहे, की फ्रंटलाईन एम्प्लॉईज जे आहेत तर त्यांच्या सर्व्हिसेस मुळे काही प्रॉब्लेम होते, तर असे जे कस्टमर लूज झालेत तर त्या कस्टमरना पुन्हा अट्रॅक्ट करणं. मग त्याच्यामध्ये पुन्हा वेगळ्या स्ट्रॅटेजीज यूज केल्या जातात. रिब्रँडिंग आहे, स्पेशल डिस्काउंट आहे आणि डील इन्सेंटिव्ह आहेत. तर रिब्रँडिंग मध्ये sometimes there are significant changes required to the product and hence a strategy of partial or complete rebranding provides the opportunity to revitalize the brand or create an entirely new identity for the firm or product. जे ब्रँड आहे ऑर्गनायझेशनचं तर ते पुन्हा आपण रिनोव्हेशन म्हणतो, तसं रिब्रँडिंग की ते नव्याने पुन्हा मार्केटमध्ये तयार करणं, त्याची नवीन आयडेंटिटी तयार करणं. नंतर आहे स्पेशल डिस्काउंट, की कस्टमरला पुन्हा अट्रॅक्ट करण्यासाठी त्यांना स्पेशल डिस्काउंट दिले जातात की ते पुन्हा तुमचे प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस जे आहेत तर त्या परचेस करतील. त्याच्यानंतर आहे डील इन्सेंटिव्ह. बिझनेस can partner with any company to offer a deal incentive to win back customers that are lost to a competitor. The cost involved in this kind of partnership is an investment in customers for both businesses. त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिसेस आहेत किंवा एखादं प्रोडक्ट परचेस केल्यानंतर त्याच्यासोबत दुसरं प्रोडक्ट फ्री देणं यासारखे सर्व्हिसेस आहेत, पण त्या अर्थात वेगळ्या कंपनीच्या. म्हणजे आपण अगदी डील कन्सिडर करायला गेलो प्रोडक्टचं तर मॅकडॉनल्ड्स आणि कोको कोला हे डील केलेले बिझनेसेस आहेत. ही दोन कंपनी जे आहेत की मॅकडी मध्ये गेल्यानंतर कोको कोलाचे प्रोडक्ट मिळतात, हे काय डील आहे. नेक्स्ट आहे टार्गेटेड सर्व्हिसेस. It may be realized that the loss of customer is because of product or services that the offering of business lacks. Once this problem is resolved, business can target those customers with new and improved products. त्या टार्गेटेड सर्व्हिसेस मध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर कस्टमर फीडबॅक थ्रू ह्या गोष्टी कळतात किंवा त्यांचं बाईंग बिहेवियर ऑब्झर्व केल्यानंतर आणि सर्व्हिस इम्प्रुव्हमेंट मध्ये जर क्वालिटी दिली तर कस्टमर्स जे आहेत तर ते लॉयल राहतात. आता कॉम्प्लेक्सिटीज ऑफ CRM मध्ये
पहिला जो पॉइंट आहे तर तो आहे CRM strategy involves a high cost for an organization. Therefore, before developing CRM strategy, an organization should evaluate the level of complexity involved in it. हाय कॉस्ट स्ट्रॅटेजी आहे CRM स्ट्रॅटेजी बिल्ड करणं. त्याच्यामुळे ते प्रत्येक ऑर्गनायझेशनला जमणार नाहीये. त्याच्यानंतर the main complexity that the organization faces while formulating CRM strategy is the selection of an appropriate technology. एकतर टेक्नॉलॉजी जी आहे तर ती अप्रोप्रिएटली सिलेक्ट केली जाईल की नाही, तर त्याच्यामध्ये पण कॉम्प्लेक्सिटी आहे. नेक्स्ट आहे टेक्नॉलॉजी दॅट कॅन इन्शुअर दी सक्सेस फॉर ए CRM स्ट्रॅटेजी. त्याच्याबद्दल पण डाऊटफुल असतं किंवा त्याच्याबद्दल पण रिस्क आहे की कुठली टेक्नॉलॉजी यूज केल्यानंतर CRM स्ट्रॅटेजी जी आहे तर ती कम्प्लीट रिझल्ट देईल. ओके, ठीक आहे, थांबूया इथे. प्लॅनिंग अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ CRM नेक्स्ट लेक्चरला बघूया.